अभिजित दिपके यांच्या शिक्षणाच्या खर्चावर, त्यांच्या विदेशी वास्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यांच्या शिक्षणावर जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, तेव्हा त्याचं उत्तर दिपकेंनी दिलं आहे. मला वाटते तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्रीसोबत सार्वजनिक करायला तयार आहे. कर नाही त्याला डर कशाला? सोशल मीडिया आणि आजचे तरुण एवढा तर्कसंगत विचार करू लागले आहेत, की एआय वापरणाऱ्यांचा आणि खुद्द एआयचा मेंदू देखील हॅक व्हावा, त्याच्या पुढे तरुणांचा विचार गेला आहे. नाही, येऊ द्या ना, घरापर्यंत येऊ द्या. जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती आहे, या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाही आहे ज्याच्यासोबत असं होतंय. जेव्हा जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. पण जसं की मी म्हणलं, मी माझं एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे, मी माझं स्कॉलरशिपचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा जर ईडीला पाठवत असाल तर ईडी सोबत तुमची डिग्री पाठवा. तुम्ही तुमची डिग्री सार्वजनिक करा, मी माझी डिग्री सार्वजनिक करतो. दिपके हे तरुणांचा आवाज झाले आहेत. त्यामुळे जे त्यांच्याविषयी सरकारच्या वतीनं आणि सरकार समर्थकांच्या वतीनं फासे फेकले जात आहेत, ते उलटून सरकारलाच गाळात घेऊन जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील खरपूस समाचार घेतला आहे. जे परकीय आले त्यांना साथ देणारे देशातील तरुणांना देशद्रोही म्हणत आहेत, याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली आहे. सगळी माहिती मागवा. जर या देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या लाखो मुलांना देशद्रोही म्हणत असाल, आर एस एस हे देशद्रोही असं समजायचं का? यांना फंडिंग कुठून येते? उघड करावं आर एस एसनी. आम्हाला कुठून परदेशातून फंडिंग येते, देशातून येते, किती आलेत? एक तर रजिस्ट्रेशन करत नाहीत, हिसाब देत नाहीत आणि लोकांना देशद्रोही ठरत चाललेत. कोण तो लिमया आहे, त्याला थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत. आपण काय बोलतोय, तरुणांना देशद्रोही समजतो? अरे, धनाची नाही मनाची शरम ठेवा. लाखो लोक रस्त्यावर उतरतात, शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात आणि त्यांना तुम्ही देशद्रोही ठरवताय. मग आर एस एस कोणती देशभक्तीवाली? इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजांच्या मागे धावत होती, त्यावेळेच्या हिंदू महासभेने. त्यावेळेस त्यांना वाटत होता हा देश स्वतंत्र होऊ नये म्हणून. जे परकीय आले त्यांच्याला साथ देणारी मंडळी या देशातील तरुणांना जर राष्ट्रद्रोही म्हणत असेल, देशद्रोही म्हणत असेल, तर पुढच्या दिवसामध्ये यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जनता यांची मस्ती आणि गरमी उतरवल्याशिवाय राहणार नाही. RSS ला फंडिंग कुठून येते ते सरकारनं तपासावं, असं ते म्हणाले. आणि जे सोशल मीडियावरती तरुण व्यक्त होत आहेत, त्यामध्ये देखील सरकारवरती, सरकारच्या समर्थक टोळीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तरुण असंही देखील म्हणत आहेत, की विदेशामध्ये शिक्षण फक्त श्रीमंतांच्याच मुलांनी घ्यावं का? गरिबांनी घेऊ नये. भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यात पैसे कुठून येतात? मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये वाढ कशी होते? तपास करावा, जनतेसमोर मांडावा. सरकारसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीमध्ये वाढ कशी होते? सरकारने तपासावं. मग या देशातल्या लोकांना अधिक गरीब ठेवण्यासाठी, त्यांना लाचार ठेवण्यासाठी अधिकारी, मंत्री आणि सरकार कुठल्या देशाची फंडिंग घेतात आणि इथल्या लोकांवरती लाठीचार्ज करतात, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांना गरीब ठेवण्याचा प्रयत्न करतात. विकासाच्या नावाखाली इतर देशांची फंडिंग मग हे सरकार का घेतं? आणि घेतलेल्या फंडिंगमध्ये पुन्हा भ्रष्टाचार करून या देशाची विल्हेवाट का लावतं? असे देखील प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. विदेशात जाण्या अगोदर दिपके गरीब होते. विदेशात गेले, परत आले आणि आंदोलन केल्यानंतर ते श्रीमंत झाले. असं जर असेल तर या देशातल्या प्रत्येक गरिबानं दिपके व्हावं, दिपके सारखं व्हावं, परदेशात जावं, परत येऊन आंदोलन करावं, म्हणजे ते श्रीमंत होतील, असे देखील तरुण व्यक्त होत आहेत. तर या देशातल्या विद्यार्थ्यांनी दिपक्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि विदेशात गेलं पाहिजे आणि परतून येऊन सरकार विरोधी आंदोलन केलं पाहिजे. असा तर्कसंगत बुद्धिभेद करायला आता हे तरुण पुढे आलेले आहेत आणि सरकारच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक मताला ते
अगदी सोडेतोड जशास तसे उत्तर देऊ लागलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे या सरकारची लबाडी चालेल की नाही, पुन्हा सत्ता मिळेल की नाही, पुन्हा त्यांची दडपशाही चालेल की नाही, आज असे अनेक प्रश्न बाकी आहेत. धन्यवाद.